नमस्कार. मालवण तालुक्यातील मजदे आवळदेवाडी येथील तरुण मित्र मंडळानं यावर्षी एक चांगला उपक्रम राबवल्याने त्यांच्याकडे दरवर्षी सत्यनारायणाची महापूजा असतात आणि यावेळेस ते सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे ठेवतात. पण यावर्षी त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलेला होता आणि खरोखरच छान असं त्यांचा उपक्रम होतो आणि प्रतिसाद चांगलं मिळालं. साधारण 19 दान करणारे रक्तदाते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वेगवेगळ्या गटातल्या रक्त त्यांनी त्या ठिकाणी जमा केलेला होता आणि जे गव्हर्नमेंटचे आपले ओरोसीतील डॉक्टर उपलब्ध होते आणि त्यांनी अगदी योग्य वेळेत आणि उत्तम प्रकारे पौष्टिक आहार वगैरे देऊन रक्तदान शिबिराचा आयोजन केलेला होता. आणि उत्तम म्हणजे सगळ्यांनीच छान प्रतिसाद आणि तरुण मंडळी जी आवळदेवाडीतल्या त्यांनी खरोखरच म्हणजे वाखाणण्याजोग्या काम केलेला होता. सगळ्यांचा प्रतिसाद चांगला होतो, नियोजन चांगलं होता आणि खरोखर बाकीची सगळी व्यवस्था असतात ती पण छान ठेवलेली होती आणि इलेल्या रक्तदात्यांका अगदी त्यांची चांगली उठबस करून त्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या वाढीचा पण एक सर्टिफिकेट दिला गेला रक्तदान केल्याबद्दल आणि आपल्या शासनाच्या याच्याकडनं पण मिळणार आरोग्य विभागाकडनं एक सर्टिफिकेट दिला गेला. त्याचप्रमाणे यांनी ह्या रक्तदानाबरोबरच महापूजेचं दुपारी आयोजन केलं होतं. दुपारी आयोजनानंतर रात्री महाप्रसाद वगैरे सगळी व्यवस्था केलेली होती आणि खरोखर म्हणजे आपण इतर गोष्टींमध्ये नाटक किंवा याच्यामध्ये ज्या खर्च करतो किंवा बाकीच्या गोष्टी करतो तर रक्तदान ह्या खरोखर श्रेष्ठदान आणि अशामुळे आपल्या गरजू म्हणजे खरोखर एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो ह्या आवळदेवाडी मंडळाकडनं आपण खरोखर घेण्यासारखा विषय आणि असेच उपक्रम आपण राबवणं ह्या खरा गरजेचा की जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याचे प्राण कसे वाचू शकतील हे आपण याच्यातनं सगळ्यांपर्यंत पसरवतो किंवा त्याचा फायदा इतरांका होता ह्या महत्त्वाचा. कारण फक्त आपण स्वार्थ किंवा आपलेच पैसे जमा करायचे आणि कुठल्या तरी कार्यक्रमात वापरायचे त्याचा विनियोग काहीच नसता. पण इकडे यांनी खरोखर छान असं उपक्रम राबवून उत्तम प्रतिसाद मिळालो आणि यांनी खरोखरच म्हणजे बघण्यासारखी आहे की यांच्या या कार्यक्रमात मुंबईकर आणि गावकर या गाववाले या सगळ्यांनी चांगलं प्रतिसाद दिलं जाईल. डॉक्टर मंडळी आमची सगळी असा आणि यांनी पण खरोखर अगदी म्हणजे सगळ्यांका चांगल्या प्रकारची एकदम ट्रीटमेंट दिलेली आहे की कोणी रक्त एक काही 4-5 जण आमच्याकडे महिला वर्गांमधनं गेलेले होते की त्यांचा पण हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांचा रक्त देऊ शकले नाही. काही जणांनी मुंबईत रक्त दिलेला होता. काही जणांचा प्रॉब्लेम असं होतं की हिमोग्लोबिन म्हणजे पुरुषांमध्ये पण हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होतो. अशांका त्यांनी चांगली माहिती दिलेली की रक्तदान का करू नये अशा लोकांनी किंवा शुगरवाल्या लोकांनी करू नये किंवा अन्य कोणी रक्तदान केल्यानंतर कशी काळजी घ्यायची तर याबद्दल त्यांनी चांगली माहिती दिली आणि खरोखर आमचा जो डॉक्टरचा स्टाफ इलेलो होतो तो खरोखर छान आणि त्यांनी खरोखर उत्तम असा सगळ्यांना सुविधा पण हे केलेली होती आणि योग्य वेळेत सगळं हे उरकलेलं होतं. आणि आमच्याकडे हे बघितलं तर तुमका तरुण मंडळीच म्हणजे मस्त असं असल्यानंतर काय असतं की तरुणांका पण त्याचं एक ह्या मिळालं की रक्तदान का करायचं म्हणजे रक्तदान करणं हे पण एक गरजेचं की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये बदल होतात आणि ते गरजेचे असतात. त्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केलेलं होतं. काही जणांच्या वजनामुळे प्रॉब्लेम होतो, काही जण वजन भरत नव्हता अशांना रिजेक्ट केल्या गेला. नाहीतर एक 30-35 तरी आमचे रक्तदाते उपस्थित होते. तर अशा प्रकारे मे महिन्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये पण तरुणाईनं आपला रक्त दिले आणि हे काय जास्त महत्त्व आहे कारण एवढ्या गरमीमध्ये कोण रक्त देतं म्हणलं अरे एवढं आज गरम होतं आणि आपण रक्तदान का करायचं. तर डॉक्टरांनी पण इकडे म्हणजे जमलेलं स्टाफ होतो त्यांनी पण सांगितलं आणि खरोखर छान प्रतिसाद मिळालं आणि सगळ्यांनी हे केले आणि त्याबद्दल सगळ्यांचे त्यांनी पण धन्यवाद मानले. तर अशा प्रकारे या मजदे आवळदेवाडीच्या तरुण मंडळानं हा खूपच म्हणजे खूपच छान असं काम केलेला. रक्तदान हेच करे श्रेष्ठदान आणि त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेला की रक्तदान करा आणि सर्वसामान्यांची किंवा माणसाचे जीव वाचवा याच्यातनं त्यांनी आपणा प्रदर्शित केलेला किंवा आपल्यापर्यंत आणलेला तरुणाईची इकडच्या जी धावपळ असा ही बघण्यासारखी असतात. सगळ्याच कार्यक्रमात ते उत्स्फूर्त प्रतिसाद देतात किंवा अगदी जोमान काम करतात. तशी इकडे पण त्यांनी ते त्यांच्या वाडीत रक्तदानाचा पहिलाच कार्यक्रम होतो पण त्यांनी एवढं छान प्रकारे हाताळलं की असं वाटत होतं की ते नेहमीच आपल्याकडे रक्तदान शिबिर घेतात तिथं असं एवढं त्यांनी छान काम केलेलं होतं. योग्य
व्यवस्था बाकीच्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं जाहिरात करणं तर त्यांनी चांगलं काम केलेलं होतं. जास्तीत लोकांना त्यांनी सांगितलेलं होतं की रक्तदान करा आणि त्यांच्या शब्दात बऱ्याच जणी मांडले. पण जास्तीत जास्त त्यांच्या वाढीच्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान केलेलं ह्याच्यात दिसता. तर अशा प्रकारे छान कार्यक्रम झालो. धन्यवाद. कमी या तुम्ही करून बघू. गोष्टी करवाना नाही. जर होत असतील तर मग फॉर्म भरा. नाही